मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। शेतकऱ्यांकडून नाही, कारखान्याच्या नफ्यातून पैसे घेतोय। काटा मारून पैसे कमवणारे कारखाने मी शोधून काढले, त्यांना आता दाखवतो। मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा। ऊस उत्पादकांना मदतीची गरज असताना त्यांच्याकडून सक्तीने वसुली करणं हे अत्यंत चुकीचं। मुख्यमंत्र्यांनी फेरविचार करावा। ऊसाच्या प्रति टन 5 रुपये कपातीच्या निर्णयानंतर शरद पवारांची मागणी। महाराष्ट्रामधल्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी अजिबात उशीर करणार नाही। सरकारनं नुकसानीचा सविस्तर प्रस्ताव पाठवावा, लगेच मदत करू, अमित शहांची ग्वाही। राज्यामधील नुकसान भरपाई संदर्भात आराखडा तयार करण्याचं काम सुरू। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, लवकरात लवकर मदत मिळणार, शिंदेंसह अजितदादांचं आश्वासन। राज्य सरकारनं नुकसानीबाबतचा अंतिम प्रस्ताव केंद्राला दिलेला नाही, शरद पवारांची टीका। तर काहींकडून आपत्तीचं राजकारण, टीकाकारांनी आधी आरशामध्ये पाहावं, फडणवीसांचं प्रत्युत्तर। राऊतांच्या कौटुंबिक कार्यक्रमानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर बैठक। दोघांमध्ये अर्धा तास चर्चा। पालिका निवडणुकांच्या अनुषंगानं ठाकरे बंधूंच्या गाठीभेटी वाढल्या। ठाकरे बंधू एकत्र येण्यानं आम्हाला फरक पडणार नाही, मुंबईकर महायुतीच्याच बाजूने उभे राहतील, प्रवीण दरेकरांचा खोचक टोला। ठाकरे बंधू एकत्र येणं मराठी माणसांसाठी चांगली गोष्ट। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीवर किशोरी पेडणेकरांची प्रतिक्रिया। मध्य प्रदेशमध्ये कफ सिरपमुळे 15 तर राजस्थानमध्ये 3 बालकांचा मृत्यू। केंद्र सरकारनं तातडीची सर्व राज्यांच्या आरोग्य सचिवांची ऑनलाईन बैठक बोलावली। रामदास कदमांच्या पत्नीकडून अनिल परवांच्या आरोपांचं खंडन। माझा अपघात स्टोव्हमुळे झाला, जर मला मरवायचं होतं तर वाचवलं तरी कशाला असतं, ज्योती कदमांचा सवाल। शरद पवारांचे आमदार बापू पठारेंना धक्काबुक्की। अजितदादांच्या राष्ट्रवादीचे बंडू खानवे यांच्यासोबत वाद। पठारे आणि त्यांच्या ड्रायव्हरनंच मारहाण केल्याचा खानवेंचा आरोप। तलवार घेऊन आमच्या माना छाटा म्हणजे जरांगेंचं समाधान होईल, वडेट्टीवारांचं विधान। तर वडेट्टीवारांकडून चुकीचं विधान, समाजामध्ये दरी निर्माण होईल अशी वक्तव्य करू नये, जरांगेंची प्रतिक्रिया। गौतमी पाटील वाहन अपघात प्रकरणी पोलिसांना ड्रायव्हरचा मेडिकल रिपोर्ट मिळाला। ड्रायव्हरनं मद्यसेवन केलं नसल्याचा ससूनचा रिपोर्टमध्ये उल्लेख। कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्यास स्वबळावर लढणार, राज्याच्या नेतृत्वाशी स्वबळासंदर्भात चर्चेचीही तयारी। आगामी निवडणुकांमध्ये गणेश नाईकांकडून स्वबळाचा नारा। नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा वाद अमित शहांसमोर मांडला का? दादा भुसेंना प्रश्न। तर नाशिक पालकमंत्रीपदाचा वाद आता ट्रम्पकडे न्यावा लागेल, भुसेंचं मिश्किल उत्तर। दिवाळीच्या तोंडावर वीज दरवाढीचा शॉक। प्रति युनिट 35 ते 95 पैशांपर्यंत बिल वाढणार। 1 ऑक्टोबरपासून नवे दर लागू। अमेरिकेमधल्या H-1B व्हिसा शुल्कवाढीला कोर्टामध्ये आव्हान। संघटना, कंपन्या आणि धार्मिक संघटनांचा ट्रम्प यांच्या निर्णयाला विरोध। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।